बीड जिल्ह्यात एका सरपंचाची हत्या झाली। अशी अतिशय निर्गुणपणे ती हत्या झाली। सरपंच देशमुख यांचा जो मस्साजोगचे सरपंच होते यांचा निर्गुण खून झाला आणि त्यानंतरही गोपीनाथ मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे तर बीड जिल्ह्यासाठी लोकनेते आहेतच, ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत। त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी साधलेल्या शांतता, पंकजा मुंडे यांनी साधलेली शांतता काही गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध किंवा यांना जे काही प्रकरण धनंजय मुंडे यांच्या अंगाशी येत आहे त्या प्रकरणातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी तर ही म्हणजे माझा काही संबंध नाही धनंजय मुंडे यांच्याशी, अशा पद्धतीचंच त्यांनी पंकजा मुंडे यांनी शांतता साधून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करताय का असा प्रश्न आणि राजकीय वर्तुळात खूप चर्चा चालू झालेली आहे। काय आहे या गोष्टींमागचं राजकारण आणि काय आहेत सत्यकारण हे आपण या व्हिडिओतनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। 2019 साली पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला। परळी विधानसभेमधनं त्या लढत होत्या विधानसभेसाठी। धनंजय मुंडे यांनी पराभव केला आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागली, कारण शरद पवार आणि शिवसेना यांची युती होऊन, कारण पंकजा मुंडे या भाजपच्या तिकिटाकडनं लढत होत्या। परंतु जशा मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री झाले आणि मंत्री झाले त्यानंतर जो प्रश्न आला की चिक्की घोटाळ्याचा, त्यावेळेस चिक्की घोटाळा म्हणजे चिक्की घोटाळ्याचा आधीचा म्हणजे आधी चिक्की घोटाळ्याचाही आरोप पंकजा मुंडेंवरती करण्यात आला होता आणि त्यामध्ये धनंजय मुंडे हे अग्रेसर होते आणि त्याचाच कुठेतरी वचपा काढण्यासाठी आता जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांनी चुप्पी साधली आहे का असंही कुठेतरी चर्चेंना उधाण आलेलं आहे। कारण पंकजा मुंडे यांनी 2-3 बाईट फक्त इंटरव्ह्यूज दिले, त्यामध्ये थोडक्या शब्दात त्यांनी आपले मते मांडून विषय पुढे लांबवलेला नाहीये। सो धनंजय मुंडे यांच्यावरती जो, कारण वाल्मिक कराड ह्या व्यक्तीमुळेच धनंजय मुंडेंवरती कनेक्शन जात आहे आणि पंकजा मुंडे यांनी एका निवडणुकीच्या आधी ज्याच्यामुळे धनंजय मुंडेचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड ही जे स्टेटमेंट केलं होतं तेही सोशल मीडियात खूप आपण बघितलं, तिथूनच वाल्मिक कराड थोडेसे फेमस झाले होते। सो त्या दोघांपासून आपण अलिप्त आहोत असंच काहीच त्यांच्या शांततेचं हे मानलं जात आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, पंकजा मुंडे शांत बसण्याचं कारणही त्यांच्याकडे आहे। एक तर झाला हा चिक्की घोटाळा जो आरोप केला होता धनंजय मुंडेंनी, तसाच आता जे राखेचा व्यवहार, परत पीक विमा यातले जे घोटाळे आहेत याबद्दल त्या शांत आहेत। आणि जे सरपंच हत्याकांड झालंय त्याच्यामध्ये वाल्मिक कराड वगैरे म्हणजे अजून खंडणीमध्येच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, तर त्यामधनं पंकजा मुंडे लिप्त आहेत। कारण त्याच्या मागे दुसरंही बोललं जातंय की ह्या ज्या केसने जो म्हणजे मनोज जरांगे पाटील लोकसभेपासून जो फॅक्टर चालू झालेला आहे स्पेशली मराठवाड्यात, की मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी मराठा ओपन अशा गोष्टी तिथं पेरल्या जात आहेत, भरपूर अस्थिरता आपल्याला पाहावयास मिळते। परंतु धनंजय मुंडेंनी जी पद्धतीने ह्या गोष्टी हँडल केल्या त्यावरनं त्यांना सर्व जाती समावेश नेता असं तर त्यांच्या कुठेतरी जे हे होतं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं ते कुठेतरी गडबडलेलं आहे। परंतु पंकजा मुंडे यांचं अजूनही व्यक्तिमत्व त्या पद्धतीने ठेवण्यासाठी त्या ह्या प्रकरणापासून लांब आहेत असं प्रामुख्याने आपल्याला म्हणावं असं वाटतंय। कारण पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेण्यासाठी किंवा त्या थोड्या शार्पही आहेत, थोड्या पॉलिटिकली, कारण त्याचा इम्पॅक्ट त्यांना काय होऊ शकतो हे त्यांनाही माहिती आहे। कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरोधात कामही केलेलं आहे, फक्त आता युती जी झाली राष्ट्रवादीची, अजित पवार बाहेर पडल्यानंतरच एकत्र आहेत भाऊ बहीण। सो पंकजा मुंडे कुठेतरी आपला सेफ गेम खेळतायत का राजकारणात आणि स्पेशली बीड जिल्ह्यात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी। कारण धनंजय मुंडे यांचं वर्चस्व कमी झालं तर पंकजा मुंडे ओबीसी चेहरा यांचं महत्व निश्चितच वाढणार आहे। तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।